बातमी सोलापुरातून। सोलापुरातली विद्यार्थिनी काठावर पास झाली। 10वीच्या विद्यार्थिनीनं 35% गुण मिळवले। निकिता कुसेकर असं पास झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। निकिताला भविष्यात पोलीस दलात भरती व्हायचंय। याबाबत निकिता कुसेकर आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। 10वी आणि 12वी हा शालेय जीवनात शैक्षणिक वर्षाचा पाया जो आहे तो मानला जातो। कालच 10वीचा रिझल्ट जो जाहीर झालेला आहे। काही विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले, तर काही विद्यार्थ्यांना जे आहे ते 35 पैकी 35 मार्क मिळाले आहेत। मी सध्या आहे सोलापुरातील जरा चंडक प्रशालेमध्ये। एक विद्यार्थिनी आहे, तिने सर्व विषयात जे आहेत 35 पैकी 35 मार्क जे आहेत ते मिळवले आहेत। आपण त्याकडून जाणून घेऊया। काय सांगशील बाळा, तू किती मार्क पडलेत तुला या 10वीला? 35 पडलेत. 35 पडलेत आणि आमच्या घरच्या वगैरे पडलेत, नाहीतर मी काय घेणार नव्हते ऍडमिशन। आमच्या घरच्यांनी मला आग्रह केला, शाळेतल्या सरांनी, वर्ग शिक्षकांनी, वर्गातल्या मुलींनी वगैरे मला असं हे केलं, त्यामुळे मी घेतला 10वीचा ऍडमिशन। नाहीतर नापासच होते मी। सारखं आजारी पडत होते, अभ्यास जास्त तरी करत होते घरात तेवढं काही, पण घरातलं सगळं बघून करत होते तुम्ही। आजारी पडल्यामुळे कसं आम्ही जरा विषय वर्ष हा वाया गेला चालेल, आपली मुलगी सुखरूप राहणे हे महत्वाचे आहे। पण तिनं घर काम करत तिचा दवाखाना करत तिनं टोटल सगळं ही करत तिनं 35% 35 सगळ्या विषयामध्ये मार्क मिळाला। सोलापूरच्या या विद्यार्थीने जे आहे ते आरोग्यावर आणि घरच्या हालाकीच्या परिस्थितीवर मात करून सर्व विषयात 35 पैकी 35 मार्क करून यश संपादन केले आणि पुढे जे आहे ते पोलीस बनून जे आहे ते महिलांचं न्याय देण्याचं काम ही विद्यार्थिनी करतानाचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।